राणी पद्मावतीची कथा, चित्तोडगडाचा इतिहास। राणी पद्मावती म्हटले किंवा चित्तोडगडाचा इतिहास म्हटला की सगळ्यात आधी आठवणारा प्रसंग तो म्हणजे राणी पद्मावती यांचा सती जोहर जाण्याचा प्रसंग। चित्तौडगड किल्ल्याचे रहस्य। चित्तोडगड किल्ल्याची माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। भारतातील सर्वात भव्य किल्ल्यांपैकी एक असलेल्या चित्तौडगड किल्ल्यावर आपले स्वागत आहे। हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ उंच आणि अभिमानास्पद आहे। पूर्वीच्या काळातील भव्यता आणि वैभवाचे साक्षीदार आहे। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, स्थापत्यशास्त्राचे शौकीन असाल किंवा साहस शोधणारे प्रवासी असाल तर या किल्ल्याला भेट द्यायलाच हवी। आम्ही तुम्हाला चित्तौडगड किल्ल्याची रहस्ये उलगडण्यासाठी प्रवासाला घेऊन जाऊ। तुम्हाला चित्तौडगड किल्ल्याची सर्व माहिती उपलब्ध करून देणार आहोत जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। चित्तौडगड किल्ल्याचा इतिहास। चित्तौडगड किल्ल्याचा एक समृद्ध आणि वेधक इतिहास आहे जो इसवी सन 7व्या शतकातील आहे। हे मौर्य लोकांनी बांधले होते, परंतु मेवाडच्या शासकांनीच त्याचे रूपांतर एका भयंकर तटबंदीत केले। चित्तौडगड किल्ल्याच्या इतिहासातील काही उल्लेखनीय घटनांचा समावेश आहे। 1303 मध्ये अलाउद्दीन खिलजीने किल्ल्याला वेढा घातला। राणी पद्मिनीच्या सौंदर्याने आकर्षित झालेल्या दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी याने किल्ल्याला वेढा घातला। राजपुतांनी पराक्रमाने लढा दिला असला तरी शेवटी त्यांचा पराभव झाला आणि राणीने जौहर केले। म्हणून स्त्रियांनी सामूहिक आत्मदहन केले। हल्दीघाटीची लढाई। हा किल्ला 1576 मध्ये मुघल सम्राट अकबर आणि राजपूत राजा राणा प्रताप यांच्यात झालेल्या हल्दीघाटीच्या लढाईचे ठिकाण देखील होता। राजपुतांची संख्या जास्त असली तरी त्यांनी भयंकर लढा दिला आणि ही लढाई भारतीय इतिहासातील एक निर्णायक क्षण मानली जाते। औरंगजेबाने ताब्यात घेतले। 1567 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने किल्ला ताब्यात घेतला, ज्याने त्यातील अनेक मंदिरे आणि राजवाडे नष्ट केले। तथापि किल्ला राजपूत प्रतिकार आणि लवचिकतेचे प्रतीक राहिला। चित्तौडगड किल्ल्याची वास्तुकला। चित्तौडगड किल्ला हा राजपूत वास्तुकला आणि अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे। हे 700 एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि 13 किलोमीटर लांबीच्या भव्य भिंतीने वेढलेले आहे। किल्ल्यातील काही प्रमुख वास्तुशिल्प वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे। विजयस्तंभ। विजयस्तंभ हा 37 मीटर उंच टॉवर 15व्या शतकात राणा कुंभाने माळव्याच्या सुलतानावरील विजयाच्या स्मरणार्थ बांधला होता। हे हिंदू देवीदेवतांचे चित्रण करणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी आणि शिल्पांनी सुशोभित केलेले आहे। द टॉवर ऑफ फेम। कीर्तिस्तंभ हा बुरुज पहिला जैन तीर्थंकर आदिनाथ यांना समर्पित आहे। हे 12व्या शतकात बांधले गेले आणि 22 मीटर उंच आहे। राणा कुंभ पॅलेस हा राजवाडा 15व्या शतकात बांधला गेला होता आणि त्याच्या उत्कृष्ट वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी ओळखला जातो। हे सर्वात आदरणीय राजपूत राजांपैकी एक महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते। चित्तौडगड किल्ल्याबद्दल महत्त्वाची माहिती। चित्तौडगड किल्ल्याबद्दल येथे काही मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण तथ्ये आहेत जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। हा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठा किल्ला आहे। राणी पद्मावती पद्मिनी कोण होती? पद्मावतची पूर्ण कहाणी। सिंहल द्वीप, श्रीलंका। राजा गंधर्वसेन व त्यांची पत्नी राणी चंपावती यांची ती मुलगी होती। पद्मावती पद्मिनी ही बालपणापासूनच खूप आकर्षित आणि सुंदर होती। पद्मिनी जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या सुंदरतेचे बोल बाले चारही बाजू होऊ लागले, त्याचबरोबर तिच्या बुद्धिकौशल्य याचीही चर्चा होऊ लागली।
पद्मावतीचा उंच शरीर, बांधा, खोल सरोवर सारखे डोळे आणि पयांसारखा रंग असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधित करणारे होते. राणी पद्मावतीला 13 आणि 14व्या शतकातील भारतामधील एक महान राणी म्हणून ओळखले जाते. राणी पद्मावतीचा विवाह. राणी पद्मावतीचा स्वयंवर पण होता की जो कोणी तिच्या निवडलेल्या सैनिकाशी युद्ध हरेल त्याच पुरुषाशी लग्न करेल, आणि असेही म्हणतात की तो सैनिक दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः पद्मावती असे. पुढे राणी पद्मावतीने घेतलेला असा हा पण अट चित्तोड मेवाडाचे रावळ वंशाचा राणा रावल रतन सेन यांनी पूर्ण करून पद्मावतीशी विवाह केला. राजा रतन सिंह हे रणकौशल्य आणि राजनीतीमध्ये निपुण होते. त्यांच्या दरबारात एक पेक्षा एक महान योद्धा होते. चित्तोडची युद्धकला लांबवर प्रसिद्ध होती. राणी पद्मावतीचा मृत्यू. पद्मावतीचा जोहर कुंड मध्ये समर्पण. राघव चेतन नावाचा एक कलाकार रतन सिंहाच्या दरबारात कसल्या तरी गुन्ह्याखाली अपमानित करून त्याला दरबाराबाहेर हाकलण्यात आले. त्याने झालेल्या अपमानाचा सूड घेण्याचे ठरवले व तो दिल्ली राज्याच्या एका वनात जाऊन बसला. त्याच वनात शिकार करण्यासाठी दिल्लीच्या गादीवर असलेल्या अल्लाउद्दीन खिलजी यायचा. त्याच गोष्टीचा फायदा घेत राघव चेतन याने एका दिवशी खिलजीचे सैन्य येताना पाहून बासरी वाजवायला सुरुवात केली व अल्लाउद्दीन खिलजी याने सूर ऐकताच राघव चेतन यास आपल्या समोर हजर राहण्यास सांगितले. त्याच वेळी त्याने संधी साधून आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अलाउद्दीन खिलजी यास भडकावून उकसवून चित्तोडवर आक्रमण करणे व अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले. आणि पद्मावतीचे सुंदर वर्णन करून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले व त्याला सांगितले की तुझ्यासारख्या वीर पुरुषाच्या जनानखान्यात एवढी सुंदर राणी नसणे म्हणजे तुझा अपमान असल्यासारखेच आहे. एवढे ऐकताच खिलजीच्या मनात पद्मावती प्राप्तीची इच्छा बाळगून जानेवारी 1303 मध्ये खिलजीने स्वारी केली व चित्तोडगडला वेढा घातला. परंतु 8 महिने होऊन गेले तरी राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे व किल्ल्याच्या तटबंदीमुळे त्याच्या हाती काहीच यश मिळाले नाही. पुढे त्याने राजा रतन सिंहाला खलिता निरोप पाठविला की मला जर राणी पद्मावतीचे दर्शन घडविण्यात आले तर तो दिल्लीला परत निघून जाईल. परपुरुषाला राजपूत स्त्रियांनी चेहरा दाखवणे म्हणजे हा राजपुतासाठी एक प्रकारचा अपमान होता. पण युद्ध टाळण्यासाठी राजा रतन सिंह यांनी त्याचा प्रस्ताव स्वीकारला व मुखदर्शन आरशाद्वारे होईल अशी अट घालण्यात आली. पुढे ठरल्याप्रमाणे राणी पद्मावतीने तिच्या सौंदर्याचे दर्शन आरशातून दिली. मात्र राणी पद्मावतीला बघताक्षणी खिलजी यांचे विचार बदलले व बाहेर सोडायला येताना राजा रतन सिंह यास खिलजीने कैद केले व सांगितले की जोपर्यंत पद्मिनी त्याच्या शरण जात नाही तोपर्यंत राजा रतन सिंह यास सोडणार नाही अशी धमकी दिली. राजपुतांचे सेनापती गोरा व बादल यांनी एक युक्ती केली व खिल्लीला एक निरोप पाठविला की राणी पद्मावती त्यांच्या 700 दासी सोबत येईल आणि खिलजी तयार झाला. दुसऱ्या दिवशी पालख्या बघून खिलजी खुश झाला. परंतु पालखीतून सैनिक बाहेर पडून खिलजीच्या छावणीवर आक्रमण केला व राजा रतन सिंह यांना सुखरूप गडावर घेऊन गेले. परंतु यात त्यांचा सेनापती गोरा वीरगतीस प्राप्त झाला. त्यानंतर अपमानित खिलजीने युद्ध छेडले आणि लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले आणि राजा रत्नसिंह याचाही मृत्यू झाला. त्यानंतर नभेदता येणारा चित्तोडचा किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा सती जाण्याचा निर्णय किल्ल्यात असलेल्या स्त्रियांनी घेतला. खिलजीने स्त्रियांना बंदी बनवून घेण्याच्या उद्देशाने व पद्मावतीला मिळवण्याच्या हव्यासापोटी किल्ल्याच्या आत शिरकाव करता क्षणी राणी पद्मावती यांनी चितेत उडी घेतली व त्यांच्या 6-16 हजार स्त्रियांनी सामूहिक उडी घेतली. चितेत उडी मारणाऱ्या याच प्रकाराला राजस्थानमध्ये जोहर असे म्हणतात. अशा या महान राणी पद्मावती यांनी स्वतःसह इतर स्त्रियांची अब्रू वाचवली व इतिहासाच्या पानांवर आपले नाव नोंदवले.